हॅशटॅग नंबर 38 मध्ये मोहिते सर तुमचं स्वागत करत आहे. पुन्हा तोच उत्साह आणि त्याच ताकदीनिशी आपण आता डेप्रिसिएशन टॉपिक बघायला लागलेलो आहे. आज जर विचार केला एक उद्योगपती या नात्याने काय ॲज अ बिझनेसमन, पॉईंट लक्षात घ्या, ॲज अ बिझनेसमन तुमच्या डोक्यात काय असणार आहे की डेप्रिसिएशनच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत तो उद्योजक कसा ट्रीट करतो, बरोबर आहे. तर उद्योजक ज्या पद्धतीनं ट्रीट करतो तीच कन्सेप्ट मी पूर्वीच्या पण हॅशटॅगमध्ये सांगितलेलं आहे. फक्त सहज आठवण तुम्हाला करून देणार आहे, कारण माझे काम आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना समजण्या, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्या प्रत्येकांच्या समोर, कारण तुमची लेवल ही 12वीची आहे. भले माझे काही विद्यार्थी ज्यांना डेप्रिसिएशन टॉपिक शिकायचं आहे, भले ते एम.कॉम लेवलचे असतील, म्हणजे ज्याला आपण PG म्हणतोय, तर त्यांनी ते काळजीपूर्वक ऐकावं की आपल्याला उद्योजकांची गरज आहे, रोजगार प्रोव्हायडर्स आपल्याला पाहिजे आहेत. ओके, तर त्या दृष्टिकोनातून आपण ही चर्चा करूया की आजच्या टॉपिकमध्ये आता हॅशटॅग 38 मध्ये आपण पुढचा प्रॉब्लेम काय बघणार आहोत. तर तो पूर्ण इंग्लिशमध्ये असेल, मी मराठीतही सांगणार आहे पूर्ण इंग्लिशमध्ये तुमच्या समोर. नंतर पूर्ण इंग्लिशमध्ये तुमच्या समोर पहिला प्रॉब्लेम मी आता सादर करणार आहे आणि तो तुमच्या स्क्रीनवर उत्तरासकट असणार आहे, त्याचा रेफरन्स म्हणून तुम्ही वापर करणार आहात. ओके, तर आपलं ठरलेलं काय, कंपन्या तुमच्या असतील. आता मी या ठिकाणी वाय कंपनी तुमच्या समोर प्रोड्यूस करत आहे. कंपनीचं नाव काय, वाय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, जे तुम्ही आता बघितलेलंच असणार आहे. वाय कंपनी प्रायव्हेट लिमिटेड परचेस्ड वन मशिनरी, बघा, परचेज वन मशीन ॲट अ कॉस्ट ऑफ ₹1,95,000. हाऊ मच? 1,89,500. थोडंसं कन्फ्युजन होतंय, 98 का 89 होऊ शकते, तुमचं पण होऊ शकते, बरोबर आहे की. म्हणून मी आय एम जस्ट तुम्हाला एक गंमत म्हणून सांगितली, बरोबर आहे. कारण प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, माझी कन्सेप्ट आहे शिकवण्याची की अगोदर प्रॉब्लेम तुमच्या समोर असेल. जुन्या कथ्या थोड्याशा आपण कमी करतो, ह्या आहेत, पण आता ऑनलाईन जर टीचिंग चाललं असेल तर त्याप्रमाणे ऑनलाईन, बरोबर आहे की. आणि हा प्रोजेक्ट मी माझ्या विद्यार्थ्यांच्या समोर फार वर्षापूर्वी मांडला होता. पुढच्या एखाद्या ह्याच्यात विषय आला तर तो मी निश्चित सांगेन. 1,89,500 अँड स्पेड रुपीज. आता इथे काळजीपूर्वक बघायचं, मशिनरीची ॲक्च्युअल कॉस्ट, हाऊ मच ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ दॅट मशिनरी, 1,89,500 अँड स्पेड ₹6,500 ऑन इट्स इन्स्टॉलेशन. याचा अर्थ इन्स्टॉलेशन सुद्धा तीच कन्सेप्ट आहे. 1,89,500 बरोबर इन्स्टॉलेशनची कॉस्ट एकत्र करायचे प्रॉब्लेम ज्यावेळेला आपण सॉल्व करणार आहोत त्यामध्ये. द एक्सपेक्टेड लाईफ ऑफ मशिनरी इज एस्टिमेटेड टू बी 12 years. म्हणजे 12 वर्ष ही मशिनरी तुमच्या सोबत असणार आहे. किती वर्ष? 12 वर्ष. ओके, आफ्टर विच रेसिड्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट मशिनरी इज एक्सपेक्टेड टू बी इन 4,000. म्हणजे ज्याला आपण सेकंड हँड म्हणू किंवा अगदीच मराठीत आपण ज्याला भंगार म्हणतो, बरोबर आहे की त्या मशिनरीचे आपल्याला शेवटची व्हॅल्यू आपल्याला 4,000 त्यावेळेला मिळणार आहे, किंवा 12 वर्षांनंतर. तो आत्ताचा विषय आहे का नाही हे बरे. तर कसं होतंय, विद्यार्थ्यांचा एक मोठा कन्फ्युजन होते. असे काही शब्द ज्या बोर्डाच्या एक्झामला येतात, उद्योजकासाठीची कन्सेप्ट वेळी आता आपण 12वी बोर्डाचा विचार करायला लागलेला आहे, तर त्यावेळेला ज्यावेळी कन्सेप्ट त्यांच्या समोर येते तर विद्यार्थी अशा याच्यामुळे थोडीशी गोंधळून जातात. तुम्ही गोंधळायचं नाही, मोहिते सर तुमच्या सोबत आहे. वाक्य रिपीट करतो, मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या पाठीशी नाही, मी तुमच्या सोबत आहे, लक्षात ठेवायचं. त्याप्रमाणे अशा वाक्यानं गोंधळून जायचं नाहीये की
आता काय ही काय नवीन काय आले, नवीन काही शब्द इंट्रोड्यूस होतात ह्याप्रमाणे. तर प्रॉब्लेममध्ये मेन विषय काय की तुमचं टॅली केलं जाते, तुमचं नॉलेज टॅली करण्यासाठीच हे एक्झाम्स आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे एक मध्यंतरी प्रश्न निर्माण झालेला होता, एक्झाम्स व्हाव्यात किंवा नाही व्हाव्यात, का विद्यार्थ्यांना ह्या वर्षापूर्वी तसंच पास करावं. पण शेवटी काय ठरलं की विद्यार्थ्यांचे एक्झाम व्हाव्यात का, तर तुम्ही कुठंपर्यंत हा अभ्यास केलेला आहे तो तुमच्या समोर यावा. तुम्ही कुठंपर्यंत अभ्यास केलेला आहे तो तुमच्या समोर यावा, ह्या दृष्टिकोनातून या एक्झाम्स होतात. म्हणजे याचा अर्थ कोण बेस्ट आहे, कोण बेटर आहे, कोण गुड आहे, कोण ॲव्हरेज आहे, हे या ठिकाणी आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणूनच एक्झाम्स, कारण या एक्झाम्स नंतर तुम्ही आमच्यासारखे तयार होणार. जे MPSC UPSC कॅडरच्या एक्झाम्स का होतात, नीट JEE वगैरे XYZ जे एक्झाम्स का होतात, तर या ठिकाणी प्रत्येकाला समजलं पाहिजे की आपण कुठं आहोत. ओके, तर त्याप्रमाणे असे काहीतरी मुद्दे तुमच्यासमोर अचानक प्रोड्यूस केले जातात, तर त्याप्रमाणे त्याचा विचार तुम्ही एक्झाम पुरता करा. तर ते काय असेल ते मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. इट वॉज डिसाइडेड टू बी फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. आपण स्ट्रेट लाईन मेथड पहिलं सांगितलं, जे हा प्रॉब्लेम कशा मेथडनं होणार आहे, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. स्ट्रेट लाईन बरोबर, फ्लॅट. ओके, त्याप्रमाणे डेप्रिसिएशन ठरणार आहे, बरोबर आहे. फिक्स्ड अॅन्युअल इन्स्टॉलमेंट डेप्रिसिएशन मेथड फॉर अॅन्युअल फॉर फर्स्ट 3 इयर्स. आपल्याला किती वर्षाचं काढायचं आहे, ओनली 3 इयर्सचं डेप्रिसिएशन काढायचं आहे. कंपनी तुम्ही डिसाईड करा, मी वाय केलेली आहे, बरोबर आहे. तुम्ही झेड करा किंवा तुम्ही आणखीन काय कोणत्या कंपनीची पूर्वी आपली चर्चा झालेली आहे. ओके, तर प्रॉब्लेमच्या पुढच्या टप्प्यात घेऊया, ज्या ठिकाणी तुम्हाला निश्चित आनंद वाटेल की मोहिते सर काय सांगतात सोल्युशनच्या दृष्टीने. अगोदरच मी सोल्युशनचे सगळे क्लू दिले, तिथनं पुढं तुम्ही मला सांगायला पाहिजे, तर त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो. सोल्युशनमध्ये आपण काय जाणार आहोत, अॅन्युअल इन्स्टॉलमेंट डेप्रिसिएशन. आधी डेप्रिसिएशन कसं काउंट केलं जातं ह्याचा आपण विचार करणार आहोत. कॉस्ट प्लस इन्स्टॉलेशन एक्सपेन्सेस मायनस रिसिड्युअल व्हॅल्यू. म्हणजे थोडक्यात जी आपल्या दृष्टिकोनातून जी व्हॅल्यू ज्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे, अशा पद्धतीने ज्यावेळी एखादी गोष्ट आपण एक्सपेक्ट करतो, उदाहरणार्थ एखादं मशीन, जी उदाहरणार्थ म्हणजे परत रिपीट करतो मी, की एखादं वाहन, एखादं मोटर असेल कोणाच्या जवळ XYZ, 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असू दे, RTOच्या नियमानुसार ज्या वेळेला ते हे होतं त्यावेळेला त्याचं भंगारमध्ये रूपांतर केलं जातं. तर त्याची स्क्रॅप व्हॅल्यू, व्हॉट इज मीन्स रिसिड्युअल स्क्रॅप व्हॅल्यू किती राहील, किंवा मधला काही टप्पा असेल तो त्याप्रमाणे. ओके, डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीन. तर हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. प्राइस 1,89,500 आहे, प्लस 6,500 इन्स्टॉलेशन मी पहिले सांगितलं होतं, प्लस होणार मायनस 4,000 जी आपल्याला 4,000 मिळणार आहेत भविष्यात, डिवायडेड बाय 12. हाऊ मच, 12. याचा अर्थ 16,000 पर वर्ष. PA, P फुल स्टॉप A, पर ॲनम म्हणतात त्याला. तर त्याप्रमाणे पर ॲनम म्हणजेच प्रत्येक वर्षी 16,000 होईल. हाऊ मच, 16,000. इन द बुक्स ऑफ वाय कंपनी. नियमाप्रमाणे तुम्ही बॉक्स करायचा आहे, चौकोन करायचा आहे. बोर्डाच्या दृष्टिकोनातून मी विद्यार्थ्यांच्या समोर येत आहे, युनिव्हर्सिटीच्या कुठल्याही याच्याप्रमाणे जे विद्यार्थी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, मी असं म्हणेन की अगदी 12वी पासून, आता इथनं थोडासा अभ्यासक्रम खाली पण येणार आहे, 12वी पासून किंवा 11वी-12वी पासून तो डिग्री लेवल पासून PG लेवल पर्यंत जे माझा प्रॉब्लेम जो मी रेफरन्स देतोय माझ्या टेक्निकनुसार दिलेल्या नसेल, मी माझ्या टेक्निकनुसार सांगतोय, तर त्या ठिकाणी तुम्हाला बॉक्स करायचा आहे. 2 ओळी प्रेझेंटेशन महत्वाचं असते, खाडाखोड करायची नसते. ओके, तर आपलं ठरल्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे इन द बुक्स ऑफ वाय कंपनी मशीन अकाउंट. ओके, मशीन अकाउंट डेबिट साईड क्रेडिट साईड झाली. फर्स्ट इयर टू बँक अकाउंट, कारण कंपनीचे अमाऊंट जे आहे, जे आपण मशिनरी परचेज करतो बाय कॅश और बाय बँक, मॅक्झिमम ठिकाणी बाय बँक म्हटलं जातं.
1,89,500 रुपीज. आता या ठिकाणी जेव्हा आपण क्रेडिट साईडला जाणार डेप्रिसिएशन किती होणार मी सांगितले 16,000. त्यानंतर टू बॅक म्हणजे त्यातनं मायनस जी रक्कम राहील बरोबर आहे. तर त्याप्रमाणे 6,500 इकडे तुम्ही लक्षात घ्या. हे इन्स्टॉलेशन चार्ज म्हणजे ॲक्च्युअल कॉस्ट आहे 1,96,000. हाऊ मच 1,96,000. याचा डेप्रिसिएशन सेम राहील 1,96,000 वर डेप्रिसिएशन येणार नाही. ओके. त्यानंतर जो बॅलन्स राहील की याचा अर्थ 16,000 आपण काय करणार मायनस करणार. मायनस कशात 1,96,000 जो बॅलन्स असेल 1,80,000 तो बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड. ओके. ब्रॉड फॉरवर्ड तो पुढे येईल. तो ब्रॉड डाऊन सुद्धा शब्द असतो. ब्रॉड फॉरवर्ड किंवा ब्रॉड डाऊन तो पुढच्या वर्षी सेकंड इयरला. ओके. त्यानंतर 1,80,000 वर तुम्ही परत रिपीट. आता 1,80,000 च्या रिपीट डेप्रिसिएशन काढायचं नाही. ओके. तर तुम्हाला काय मिळणार आहे 16,000 फिक्स आहे. तर त्याप्रमाणे ते केल्यानंतर जी कॅरीड फॉरवर्ड होईल जी कॅरीड डाऊन टू ब्रॉड फॉरवर्ड थर्ड इयरला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ब्रॉड फॉरवर्ड होऊ शकतो. ओके. तर 1,64,000 तुमच्यासमोर प्रकट होतील बरोबर आहे. आणि त्यानंतर हा थर्ड इयरला बरोबर आहे काय डेप्रिसिएशन परत येणार आहे. डेप्रिसिएशन त्यातनं मायनस झाल्यानंतर फोर्थ इयरला जो बॅलन्स असेल तो 1,48,000 असेल. ओके. अत्यंत काळजीपूर्वक आहे. सगळ्या गोष्टी इथं विद्यार्थ्यांच्या समोर पाठ करून शिकवायला मला आवडत नाही. विद्यार्थ्यांच्या समोर काय मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतोय. मी शिवमला पण सांगतोय. तर शिवमला पण सांगतोय असे माझे जे विद्यार्थी असतात त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी हेच सांगतोय की इकडं बघा तिकडं बघा तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. शब्द काय अभ्यास. हा अभ्यास महत्वाचा असतो. काय अभ्यास महत्वाचा असतो की ज्याप्रमाणे तुमचं कन्फ्युजन होऊ नये अत्यंत सोप्या भाषेत मोहिते सर शिकवत असतात. स्टेप बाय स्टेप त्या स्टेप तुम्ही बघितलेल्या आहेत. आणि यानंतर मी आणखीन एक प्रॉब्लेम तुमच्या समोर सादर करेन. मी आणखीन एक प्रॉब्लेम तुमच्या समोर सादर करत आहे. तो असेल 3 नंबरचा फिक्स्ड इन्स्टॉलमेंटचा. तो तुमच्या समोर सादर केल्यानंतर म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर सादर केल्यानंतर त्याच्या सोल्युशन सकट मी सादर करत आहे. ओके. हा प्रॉब्लेम तुम्हाला निश्चित आवडेल. तोही आवडलाच असेल विद्यार्थ्यांना माझ्या. तर आता या ठिकाणी मी जे कंपनी म्हणतोय टी कंपनी म्हणा किंवा सी कंपनी म्हणा डी कंपनी म्हणा किंवा आणखीन तुम्हाला वाटत असेल तर एल कंपनी म्हणा. ओके. कंपनीचं नाव काय तुम्ही जी इमॅजिन कराल ते. कारण बऱ्याच वेळा मोठमोठ्या कंपनीची नावं घेऊन मी थकलोय. कारण कुणाला असं वाटायला नको की मी ह्या कंपनीचा ब्रँड एम्बॅसेडर आहे. ओके. म्हणून XYZ ABCD आता आपण आलोय जेच्या ठिकाणी. ओके. तर हे जे कुणाचं नाव आहे ह्याच्याशी काळजी करू नका. तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव तुम्ही डिसाईड करा. ओके. जे कंपनी पुणे. आता पुणे कोल्हापूर नाशिक हे सगळं ठरलेलं आहे. मी आता तुमच्या समोर फॉर एक्झाम्पल पुणे म्हणतोय. परचेस फर्निचर आता इथं रिटर्न करा. फर्निचर ऑफ ₹5,000. हाऊ मच ₹5 lakhs. 5 lakhs on 1st July 2016. मराठीत 1 जुलै 2016. Its useful life for 10 years. How much? 10 years. 10 years. बघा एक एक मुद्दे ऐका काळजीपूर्वक ऐका की आपण हे फर्निचर 10 वर्ष त्याचं एस्टिमेटेड लाईफ आपण एक्सपेक्ट केलेलं आहे. At the end of which is estimated to be realized
20,000. जे फर्निचर आपण 5 लाखात, हाऊ मच 5 lakh rupees, what is end value or last value or scrap value of that furniture, okay, is only rupees 20,000 after 10 years. How much? After 10 years as a scrap value. Okay, company's accounts year closes on 30 March every year. आता या ठिकाणी एक मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितोय. I am giving one example for all of you, my students. Before that, म्हणजेच बघा, पूर्वी आमचं अकॅडमिक इयर काय होतं, ज्या वेळेला आम्ही शिकत होतो, मे बी बिफोर 30 or 40 years, त्यावेळेला आम्ही म्हणजे आमचे जे काही सहकारी सगळे, त्यावेळेला अकॅडमिक इयरमध्ये अकाउंटन्सीचे प्रॉब्लेम कसे असायचे बघा. काय असायचे? 1 जानेवारी आणि क्लोजिंग इयर असायचं साहजिकच 31 डिसेंबर. ओके, मे बी आता या वर्षी ही एक नवीन कन्सेप्ट, म्हणजे कसं असते, जुनं तेच येतं. पूर्वी ज्या वेळेला 10वीला काय म्हणलं जायचं, 11वी, त्यावेळी मॅट्रिक ही 11वी असायची. ती शिक्षण पद्धती रिटर्न यायला लागली आहे. म्हणजे माझा एक वाक्य आहे, म्हणजे ही मी तुमच्यासाठी प्रथमच सांगतोय या ठिकाणी की जुनी स्टाईल 40 वर्षानंतर रिपीट येते. बॉटली बाय अकाउंटन्सीचे अत्यंत तज्ञ, माझ्यासारखे तुमच्यासारखे सगळ्यांसारखेच एक तज्ञ व्यक्ती आहेत. त्यांनी काय म्हणले, ओल्ड बॉटल इन न्यू वाईन. ओल्ड बॉटल, रिपीट करतो, गंमत आहे, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. म्हणजे कसं आहे, 40 वर्षानंतर एक कन्सेप्ट परत रिपीट येत असते आपल्यासमोर. तर आपण आता प्रॉब्लेमकडे जाऊया की आता 31 का आलं किंवा बिफोर काय होतं, ह्या कन्सेप्टवर माझ्या हॅशटॅग 29 मध्ये मी निश्चित बोलेन. तर तो आपला सखोल एक विषय होईल. तर आपल्याला समजलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना, ॲट द एंड इट इज एस्टिमेटेड टू रिअलाइज 20,000 ॲज अ स्क्रॅप व्हॅल्यू. कंपनीज अकाउंटिंग इयर्स क्लोजेस ऑन 31 मार्च एव्हरी इयर, म्हणजे प्रत्येक वर्षी 31 मार्चला क्लोज होते. कंपनी वॉन्ट्स राईट ऑफ डेप्रिसिएशन ऑन स्ट्रेट लाईन मेथड. स्ट्रेट लाईन म्हणजे फिक्स मेथड आपली जी ठरलेली आहे. यू आर रिक्वायर्ड टू एस्टिमेट how much depreciation is chargeable every year. Prepare furniture account and depreciation account for महत्वाचा विषय जो राहिलेला आहे, फॉर. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, बरोबर आहे की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2016-17, 2017-18, 2018 and 2019. ओके, हा सगळ्यात महत्वाचा विषय की जो मी तुमच्या समोर आता प्रोड्यूस केलेला आहे. तर ते सोल्युशन्स तुम्हाला नंतर मिळतील, म्हणजे जे मिळालेले आहेत ते. तर सोल्युशन स्टार्ट करताना मगाशी सांगितल्याप्रमाणे आता इथं मी काय करतोय, थोडंसं फास्ट जातोय. मगापासून आपली बैलगाडी चालली होती, आता आपण निदान एखाद्या गाडीत बसूया, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, जी तुमची इच्छा असेल ती. कॉस्ट ऑफ ॲसेट मायनस एस्टिमेटेड स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय लाईफ ऑफ ॲसेट. जो मी तुम्हाला फॉर्म्युला पूर्वी सांगितलेला होता त्याप्रमाणे डेप्रिसिएशन अॅन्युअली कसं चार्ज करायचं, 10 वर्ष तर लाईफ आपण एक्सपेक्ट केलेला आहे. तर या ठिकाणी पर ॲनम जो काय डेप्रिसिएशन असणार आहे, हाऊ मच कॉस्ट, 5 lakhs. 5 lakhs म्हणजे याचा अर्थ, आणि तेही 10 वर्षात, बरोबर आहे. तर एव्हरी इयर, एव्हरी म्हणजे पर ॲनम तुम्हाला 48,000, हाऊ मच, 48,000 डेप्रिसिएशन चार्ज करायचं. ओके, आणि ह्यासाठी प्लीज माझं एक वाक्य आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो की तुम्ही जे आम्ही जे तुम्हाला देतो फॉर्म्युलेज,
जे रेफरन्सेस देतो ते बाय हार्ट करा, म्हणजे त्याच्या आधारे तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन हे समजेल. ओके. इन द बुक्स ऑफ, आता इन द बुक्स ऑफ करताना कसं करायचं आहे, प्रेझेंटेशन परफेक्ट ठेवायचं आहे जसं मी सांगितलं त्याप्रमाणे. तर इन द बुक्स ऑफ जे असू दे टी असू दे, जे तुम्ही डिसाईड केले, मी जे दिलेलं आहे ऑफ कंपनी कुणी आपण एक्सपेक्ट केलेलं आहे, फर्निचर अकाउंट 1/7/16 म्हणजे 17, ओके, 1716 टू बँक अकाउंट 5 lakhs. ओके, 5 lakhचं डेप्रिसिएशन आपण जे काउंट केलेलं आहे, बरोबर आहे, ते आहे किती, डेप्रिसिएशन फॉर 9 months. कारण कसं झालेलं आहे इथं बघा की 7वा महिना, इथे एक महत्वाचा विषय असतोय की या ठिकाणी 6 महिन्याचा खर्च आणि 6 महिन्याचा खर्च, बरोबर आहे, याच्या आधारे किती झालेला आहे, तर 7व्या महिन्यात ते आपल्याकडे मशीन इथं फर्निचर आलेलं आहे, बरोबर आहे. तर त्या फर्निचर प्रमाणे तुम्ही ते कॅल्क्युलेशन केल्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर स्टेप बाय स्टेप आता एक विद्यार्थ्यांना मी चॅलेंज देऊ इच्छितोय की मी आता तुम्हाला सगळे आकडेवारी प्रोड्यूसच केलेली आहे, काय केलेली आहे, प्रोड्यूसच केलेली आहे. त्याप्रमाणे या दृष्टिकोनातून तुम्ही हा प्रॉब्लेम सोल्युशन सकट, जसं पार्ट सेकंड होता, पार्ट थर्ड होता, म्हणजे ह्या प्रॉब्लेमचा फक्त नावं बदललेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, फर्निचरच्या ऐवजी तुम्हाला वाटलं बिल्डिंग घेऊ शकता, तुम्हाला वाटलं प्लांट अँड मशिनरी असा पण शब्दही करू शकता. तुम्हाला आणखीन काय वाटते ते कॉमेंटमध्ये टाका, बरोबर आहे. आणि या ठिकाणी महत्वाचा विषय कुठे येऊन थांबतोय, तर या ठिकाणी फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडचे प्रॉब्लेम्स मी थांबवतोय. तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करा आणि ते तुमच्या, मला गॅरंटी आहे तुमचे शिक्षक सगळे तज्ज्ञ आहेत, तर त्यांच्या समोर ते प्रोड्यूस करा. या ठिकाणी पुणे मी जसं वापरलं, कोल्हापूर, मला जसे रेफरन्स मिळाले तसे पुणे, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, महाराष्ट्र, त्यानंतर महाराष्ट्राच्या पण बाहेर जा, वेगवेगळ्या ठिकाणी. आपल्याला भारत एकच आहे, परदेशात सुद्धा जर कोण प्रॉब्लेम बघत असेल मे बी, तर त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये पण माझं सोल्युशन चाललंय. आपले संपूर्ण लोक परदेशात आहेत, आता अमेरिकेमध्ये आहेत, त्या विषयावर पण आपण नंतर बोलू माझ्या पुढच्या हॅशटॅगमध्ये. तर आता मी इथंच थांबतो, याचा व्यवस्थित आनंद घ्या आणि काळजीपूर्वक प्रॉब्लेम सोडवा. ओके.